आत्मचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघा, जिथे आपल्या आयुष्य आलं तिथे आपल्या संसार आला, जिथे आपला संसार आला तिथे आपली मुलं आली, आणि जिथे आपली मुलं आली तिथे आपला परिवार आला, आणि जिथे आपला परिवार आला तिथे आपली कुलदेवी किंवा कुलदैवत आली। खरं तर आपल्या घराचं रक्षण करणारी किंवा रक्षणकर्ती जी असते ती आपली कुलदेवी असते। कुलदेवी ही आपल्या कुलाचं रक्षण करते, कुलदेवी ही आपल्या परिवाराचं रक्षण करते, आणि आपल्या कुलातील जो वंश आहे तो वंश पुढे नेण्याचं कार्य ही कुलदेवी करत असते। खरं तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपली जी कुलदेवी आहे ती प्रसन्न असणे खूप महत्त्वाचं आहे। बघा, तिला प्रसन्न करण्यासाठी आपण असंख्य उपाय करत असतो, सेवा करत असतो, वर्षभरातून आपण तिच्या मूळस्थानी जात असतो, तिची ओटी भरत असतो, मान सन्मान तिचा करत असतो, दुर्गा सप्तशती पाठ असेल किंवा नवरात्रीमध्ये आपल्याला जितकी शक्य होईल तितकी तिची सेवा करत असतो। जरी आपण तिची असंख्य पटीने सेवा करत असलो तरी बऱ्याच वेळा आपली कुलदेवी आपल्यावरती नाराज असते, आपल्या कुटुंबावरती नाराज असते किंवा नाखुश असते। आणि जेव्हा कुलदेवी आपल्या कुटुंबावरती किंवा आपल्यावरती नाराज असते तेव्हा आपल्या घरामध्ये सतत कलह होतात, आपल्या घरात सतत भांडणं होतात, घरामध्ये एखाद्या व्यक्ती सतत आजारी पडत असतो, किंवा घरामध्ये एखाद्या व्यक्तीचं लग्न जमत नाही, प्रत्येक गोष्टीत अडथळे येत असतात। समजा पती काम करत असेल, जॉबसाठी असतील, असंख्य वर्ष थांबूनही त्यांचं प्रमोशन होत नसेल, सतत कामामध्ये विघ्न येत असतील, व्यवसाय जो आहे त्या व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, तर समजून जा की तुमची कुलदेवी जी आहे ती तुमच्यावरती नाखुश आहे, किंवा तुमची जी कुलदेवी आहे ती त्या कुलदेवीपर्यंत तुम्ही जी सेवा करत आहात ती सेवा तिच्यापर्यंत पोहोचत नाही। बघा, कुलदेवी ही आपल्या आयुष्यामध्ये प्रसन्न असणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा ती प्रसन्न असते तेव्हा इच्छित मनोकामना पूर्ण होतात, अडथळे दूर होतात, अशा घरात कधीही कुणी आजारी राहत नाही, सतत मांगल्याच्या शुभ गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये घडायला सुरुवात होतात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कुलदेवीला प्रसन्न करणारा किंवा कुलदेवीची कृपा प्राप्त करून घेणारा, आपल्या घराचं कुटुंबाचं संरक्षण करणारी जी कुलदेवी माता आहे तिची आयुष्यभर अखंड आपल्या घरावरती कृपा प्राप्त करून घेणारा एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा, ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या कुलदेवीला, कुलदेवांना अर्पण करायची आहे, जी गोष्ट अर्पण केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये अखंड कुलदेवीची कृपा प्राप्त होईल, ज्यामुळे तुमची अडलेल्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतील, जिथे जिथे मार्ग सापडत नव्हता तिथे मार्ग सापडायला लागेल, जिथे अडथळे येत होते ते अडथळे दूर होतील। बघा, समजा तुमचा व्यवसाय खूप चांगला अगोदर चालू होता पण मध्येच असं काय झालं आणि व्यवसाय बंद पडला, ही सेवा सुरू केल्यानंतर तुम्हाला अगदी 1 ते 2 महिन्यांमध्ये दिसायला सुरुवात होईल की माझा व्यवसाय आता पहिल्यापेक्षाही दुपटीने जास्त, म्हणजे खूप जास्त स्पीडने अत्यंत चांगल्या प्रकारे पुढे जात आहे, मला प्रत्येक गोष्टीत आता यश मिळत आहे, घरातील कलह कुठेतरी थांबलेले आहेत। ही सेवा सुरू केल्यानंतर तुम्हाला 1 महिन्यामध्येच याचा जो रिझल्ट आहे तो दिसायला सुरुवात होईल। जिथे घरात लग्न जमत नव्हते तिथे घरात लग्न जमायला लागतील, घरात जिथे शुभ कामं किंवा ज्याला आपण मांगल्याची कार्य म्हणतो, ही मांगल्याची कार्य जिथे घडत नव्हती तिथे शुभ आणि मांगल्याची कार्य घडायला सुरुवात होईल। बघा, सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या मनासारख्या घडायला लागतील। जर तुमच्या घरात सतत कलह, भांडणं, वाद विवाद, आजारपण, रोग, इडा पिडा ह्या सर्व गोष्टींनी तुम्ही त्रस्त असाल तर लक्षात घ्या, तुमची कुलदेवी जी आहे तिला प्रसन्न करणं हे अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचं आहे। त्यासाठी कुठल्याही मंगळवारचा किंवा शुक्रवारचा दिवस जो आहे तो तुम्हाला निवडायचा आहे। मंगळवार किंवा शुक्रवार या दोनही वारी चालेल, किंवा दोघांपैकी एका वारी तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या वारी तुम्ही केलं तरी चालेल। आता आमची तुळजाभवानी माता आहे आणि आम्ही मंगळवार जो आहे तो कुलदेवीचा वार म्हणून समजतो आणि याच दिवशी आम्ही तिची सेवा करतो, तर तुमची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीचा जो वार असेल त्या वाराच्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे। बघा, बऱ्याच वेळा आपण खणा नारळाने देवीची ओटी भरत, नारळ ठेवतो, सोनं चांदी फुलं हार सगळं काही ठेवतो, पण अजूनही बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की जोपर्यंत कुलदेवीच्या ओटीमध्ये आपण विड्याचं पान, ज्याला आपण विडा असं म्हणतो, तर हा विडा ठेवत नाही तोपर्यंत आपली जी ओटी आहे ती तिच्यापर्यंत
पोहोचली जात नाही. बघा, अजूनही बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहिती नाही. लक्षात ठेवा, जेव्हाही देवीची ओटी भराल तेव्हा विड्याचं जे पान आहे त्याच्यावरती तुम्हाला विड्याचं जे साहित्य आहे ते ठेवून तुम्हाला तो विडा त्याच्यामध्ये ठेवायचा आहे ओटीच्या साहित्यात, आणि ती ओटी तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायची आहे. तरच ती तुमची मानाची भरलेली ओटी जी आहे ती कुलदेवीपर्यंत पोहोचली जाईल. आता तुम्हाला कुठल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी काय करायचंय, टायमिंग एकच ठेवायचंय, सकाळ किंवा संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला एक विडा कुलदेवीला अर्पण करायचा आहे. एक विड्याचं पान घ्यायचंय. विडा कसा बनवायचा हे युट्यूबला तुम्हाला सहज मिळेल, मीही त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे, एक विडा बनवायचा आहे आणि तो तुमच्या कुलदेवीच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे. म्हणजे प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला तुमच्या कुलदेवीला विडा अर्पण करायचा आहे. विडा अर्पण केल्यानंतर तुम्हाला तिची कापूर आरती म्हणायची आहे. तुमची कुलदेवीची जी आरती असेल ती म्हणू शकतात, किंवा माता लक्ष्मीची जी आरती असेल ती आरती तुम्ही म्हटली तरी चालेल. दुर्गे दुर्गटभारी तुझविणे संसारी ही आरती म्हटली तरी चालेल. फक्त तुम्हाला तो विडा जो आहे तो तुमच्या घरामध्ये जो कुलदेवीचा फोटो असेल, टाक असेल किंवा प्रतिमा असेल, जे काही तुमच्या घरामध्ये असेल तर त्यासमोर तुम्हाला हा विडा ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आरती म्हणायची आहे. आरती जी आहे ती तुम्हाला दिवा आणि धूप या दोनही गोष्टी पेटवून तुम्हाला करायच्या आहे. याचा धूर संपूर्ण घरभर पसरवायचा आहे. त्यानंतर हा जो विडा आहे तो तुम्हाला दिवसभर, सकाळी केला असेल तरी तुम्हाला रात्रभर म्हणजे पूर्ण दिवस तुम्हाला तिथेच ठेवून द्यायचा आहे. जरी रात्री तुम्ही ही सेवा केली असेल तरीही तुम्हाला रात्रभर हा जो विडा आहे तुम्हाला असाच ठेवून द्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी हा विडा तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे. त्याच्या पुढचा मंगळवार किंवा शुक्रवार येईल तेव्हा पुन्हा तुम्हाला एकदा हा विडा बनवायचा आहे आणि माता तुमची जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीच्या समोर तुम्हाला हा विडा अर्पण करून पुन्हा तुम्हाला तिची आरती म्हणायची आहे. असं तुम्हाला कंटिन्यू 2, 3, 4, 6 महिने करायचंय. करून बघा तुम्ही. तुम्हाला 4 ते 5 मंगळवार मध्येच किंवा 4 ते 5 शुक्रवार मध्येच याचा रिझल्ट जो आहे तो दिसायला सुरुवात होईल. घरात जिथे पैसा राहत नव्हता, टिकत नव्हता, तिथे पैसा टिकायला लागेल, पैसा राहायला लागेल, पैसा यायला लागेल. मेन म्हणजे लक्ष्मीची प्राप्ती होईल. घरामध्ये जी मांगल्याची कार्य होत नव्हती ती मांगल्याची कार्य व्हायला लागतील. घरामध्ये एक वातावरण ज्याला आपण म्हणतो की सकारात्मक वातावरण तुमच्या घरामध्ये तयार होईल. घरामध्ये सतत आणि सतत सुख, शांती, ऐश्वर्य यांची प्राप्ती होईल. अत्यंत साधा सोपा हा उपाय आहे. ज्यांच्याही आयुष्यात कुलदेवी प्रसन्न नाही असं वाटत आहे आणि खरंच कुलदेवी प्रसन्न असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे, तर कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत आवश्यक आणि सर्वात महत्त्वाचा हा उपाय करून बघा आणि याचे जे जे लाभ होतील ते आपल्या या व्हिडिओमध्ये नक्कीच माझ्यासोबत शेअर करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.